नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाहोळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 5वे प्रकरण व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 यामधील राहिलेले प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तसेच क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, OC आणि SP याही विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. यामध्ये आपण पहिला फरक पाहत आहोत ते म्हणजे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय. आपल्या पुस्तकामध्ये पहिला फरक दिलेला आहे. खाजगी क्षेत्रातील व्यवसाय म्हणजेच खाजगी क्षेत्रातील संघटना आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील संघटना. हा जो फरक आहे 118 पानावरील तोच तुम्ही व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. जर तुम्हाला 3 मार्काला हा प्रश्न आला तर यामधील 6च मुद्दे तुम्ही लिहायचे आहेत. सर्वच्या सर्व 9 मुद्दे लिहायची काही गरज नसते. यामध्ये आपण पाहणार आहोत त्याचा अर्थ दोन्हींचाही. ज्या संघटनेचे व्यवस्थापन, नियंत्रण व अर्थपुरवठा व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाकडे असतो त्यास खाजगी क्षेत्रातील संघटना किंवा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय असे म्हणतात. आणि ज्या संघटनेचे व्यवस्थापन, नियंत्रक व अर्थपुरवठा केंद्र किंवा एकापेक्षा जास्त राज्य सरकारकडे असतो त्यास सार्वजनिक क्षेत्रातील संघटना असे म्हणतात. घटक आहे खाजगी क्षेत्रातील संघटनेत व्यक्तिगत व्यापार, भागीदारी संस्था, अविभक्त हिंदू कुटुंब, व्यवसाय, कंपन्या, सहकारी संस्था इत्यादीचा समावेश होत असतो. तर सार्वजनिक क्षेत्रातील संघटनेत विभागीय आस्थापना, वैधानिक महामंडळ, सरकारी कंपनी इत्यादीचा समावेश होत असतो. त्याचा मुख्य हेतू आपण पाहणार आहोत. तर खाजगी क्षेत्रातील व्यवसायाचा मुख्य हेतू हा नफा मिळवणे असतो. तर सार्वजनिक क्षेत्रातील जो व्यवसाय आहे त्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजाला आवश्यक सेवा पुरवणे हा असतो. त्याचे व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन मालकांकडे किंवा त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे खाजगी क्षेत्राचे व्यवस्थापन असते. तर सार्वजनिक क्षेत्राचे सरकारी अधिकाऱ्यांकडे किंवा संचालक मंडळाकडे सार्वजनिक संस्थांचे व्यवस्थापन असते. त्यानंतर संस्थेचे आकारमान. खाजगी क्षेत्रातील संघटना कोणत्याही आकारमानाच्या असतात. उदाहरण आहे या ठिकाणी व्यक्तिगत व्यापार लहान प्रमाणावर कार्य करतात, तर संयुक्त भांडवली संस्था मोठ्या प्रमाणावर कार्य करतात. त्यानंतर सार्वजनिकमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे आकारमान मोठे असते आणि कार्य मोठ्या प्रमाणावर केली जातात. भांडवल पुरवठा हा आहे तो खाजगी व मालक या व्यक्तींनी स्वतः जवळची असलेली साधनसामुग्री म्हणजे स्वतःचे पैसे जे असतात ते भांडवल म्हणून गुंतवलेले असतात. प्रसंगी वित्तीय संस्थांकडून भांडवल उभारतात म्हणजेच कर्जसुद्धा घेत असतात. तर सार्वजनिकमध्ये या क्षेत्रामध्ये बहुतांश भांडवल हे सरकारचेच असते, कुठल्याही एका मालकाचे भांडवल नसते. त्यानंतर 7वा आहे व्यवसाय कार्यक्षेत्र. आता हे जे खाजगी क्षेत्राचे कार्यक्षेत्र हे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात दिसून येते. सार्वजनिक क्षेत्राचे कार्यक्षेत्र जे आहे ते सामान्यतः आपल्याला सेवा जसे रेल्वे आहे, टपाल, औद्योगिक तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येत असते. यानंतर 8वा आहे निर्णय क्षमता. आता खाजगी क्षेत्रामध्ये निर्णय हे त्वरित घेतले जातात, कारण खाजगी क्षेत्रात खूप कमी व्यक्ती असतात. अधिकारसुद्धा जे अधिकारी असतात ते निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात. परंतु सार्वजनिक क्षेत्रामध्ये निर्णय प्रक्रिया ही अधिक गुंतागुंतीची असते आणि त्याला विलंबसुद्धा खूप लागत असतो. कार्यक्षमता आहे खाजगी क्षेत्रातील ज्या संघटना आहेत ते व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविल्या जात असल्याने अधिक कार्यक्षम असतात. तर सार्वजनिक क्षेत्रात स्पर्धात्मकतेचा अभाव असल्यामुळे कार्यक्षमता कमी असते.
पुढील फरक दुसरा आहे विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ. आता आपल्याला ह्याचा अर्थ पाहायचा आहे. विभागीय आस्थापना जी आहे त्या आस्थापनेची मालकी, व्यवस्थापन आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो, त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. आणि वैधानिक महामंडळाची स्थापना ही संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून केली जाते, त्यास वैधानिक आस्थापना असे म्हणतात. त्यानंतर भांडवल जे आहे ते विभागीय आस्थापनामध्ये सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते. तर वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो. जास्तीचे भांडवल सरकारकडून गरजेनुसार उभे केले जाते. त्याचे व्यवस्थापन जे आहे ते संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन केले जाते. तर वैधानिक महामंडळामध्ये सरकारचे नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते. नियंत्रण आहे संबंधित खात्याचे मंत्री हे विभागीय आस्थापनावर नियंत्रण ठेवतात. तर संसदेने किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावर नियंत्रण ठेवले जाते. स्वायत्तता आहे विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेत स्वायत्तता नसते, तर वैधानिक महामंडळांना निर्णय क्षमतेत स्वायत्तता असते. यानंतर 6वं आहे कायदेशीर अस्तित्व. विभागीय आस्थापनांना सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व नसते, परंतु वैधानिक महामंडळांना सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व असते. 7वं आहे स्थापना. संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनांची स्थापना करतात, तर वैधानिक महामंडळांची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते. 8वं आहे कर्ज घेण्याची क्षमता. विभागीय आस्थापना जनतेकडून कर्ज उभारू शकत नाही, परंतु वैधानिक महामंडळे हे जनतेला बंधपत्राची विक्री करून कर्जाऊ भांडवल उभारतात. 9वं आहे कर्मचारी. विभागीय आस्थापनात काम करणारे कर्मचारी शासकीय कर्मचारी असतात. नागरी सेवा नियमाप्रमाणे त्यांचे कामकाज चालतं, परंतु वैधानिक महामंडळाचे कर्मचारी स्वतंत्रपणे नियुक्त केले जातात. करारानुसार सेवा करारानुसार काम चालत असते. पुढील प्रश्न तिसरा आहे सरकारी कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनी. आता या ठिकाणी सरकारी कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ आपण पाहूया. सरकारी कंपनी म्हणजे ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत झालेली असते व कंपनीच्या एकूण वसूल भागभांडवलापैकी 51% किंवा त्याहून अधिक भागभांडवल हे सरकारचे असते. तर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बहुराष्ट्रीय ज्या कंपनीची नोंदणी एका देशात झालेली असते व तिचे व्यवसाय क्षेत्र हे वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यरत असतात. भांडवल आहे सरकारी कंपनीमध्ये 51% किंवा अधिक त्यापेक्षा अधिक वसूल भागभांडवल सरकारकडून जमा होते व शिल्लक भागभांडवल खाजगी गुंतवणूकदारांकडून समभागाची विक्री करून मिळवले जाते. तर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर समभाग व कर्ज रोख्यांची जनतेला विक्री करून भांडवल उभारणी करते. तसेच भांडवलाला पूरक म्हणून जनतेकडून मुदत ठेवी स्वीकारणे, कर्जाऊ रक्कम आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून घेणे इत्यादी पर्याय हे अवलंबले जातात. तर व्यवसाय कार्यक्षेत्राचा प्रकार आहे सरकारी कंपनी फक्त स्वदेशामध्येच अत्यंत महत्त्वपूर्ण व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करते. सरकारी कंपनी जनतेला उपयुक्त सेवा पुरवून खाजगी क्षेत्राची मक्तेदारी वाढू नये अशा पद्धतीने कार्य करते. तर बहुराष्ट्रीय कंपनी आपला व्यवसाय वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये करत असते. जसे विशेष हक्क करार पद्धत आहे म्हणजेच फ्रँचायझी, संयुक्त उपक्रम, सहयोगी कंपनी, शाखा पद्धती इत्यादी पद्धतींनी व्यवसाय करत असते. त्यानंतर चौथा आहे व्यवस्थापन. सरकारी कंपनीचे व्यवस्थापन सरकार व भागधारक यांनी एकत्रितपणे नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून केले जाते.
तर बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन भागधारकाने निवड केलेल्या व नियुक्त केलेल्या संचालक मंडळाद्वारे केले जाते. त्यानंतर सरकारचा हस्तक्षेप. या ठिकाणी सरकारी कंपनीमध्ये सरकारचा जास्त मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप असतो. तर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये स्थानिक राष्ट्रीय सरकारचा तसेच विदेशातील सरकारांचा कमीत कमी हस्तक्षेप असतो. उदाहरणे या ठिकाणी आपण पाहूयात की स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मर्यादित इत्यादी सरकारी कंपनीची उदाहरणे आहेत. तर इकडे युनिलिव्हर लिमिटेड, कोलगेट, पामोलिव्ह लिमिटेड, ब्रूक बॉन्ड लिमिटेड, कोका कोला, पेप्सी, सोनी, IBM कम्प्युटर, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, सिमेंस इत्यादी बहुराष्ट्रीय कंपनींची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील चौथा फरक आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजेच विभागीय आस्थापना आणि बहुराष्ट्रीय कंपनी. आता याचा अर्थ पाहूयात. ज्या आस्थापनेची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना म्हणतात. तर ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशात झालेली असते व जिचे व्यवसाय क्षेत्र वेगवेगळ्या देशांमध्ये असते त्या कंपनीस बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. त्यानंतर मालकी जी आहे ती विभागीय आस्थापना संपूर्णपणे सरकारच्या मालकीची असते. तर बहुराष्ट्रीय कंपनी ही असंख्य भागधारकांच्या हातामध्ये असते. यानंतर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व जे आहे ते विभागीय आस्थापनेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे नसते, मालकी ही सरकारची असते. तर बहुराष्ट्रीय कंपनीची निर्मिती ही कंपनी कायद्यानुसार होत असल्याने तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. तर या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे विभागीय आस्थापनेचे, जे कार्यक्षेत्र संपूर्ण देश हेच असते. तर बहुराष्ट्रीय कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण जग म्हणजेच विविध देश असते. व्यवस्थापन या ठिकाणी आहे विभागीय आस्थापनेचे व्यवस्थापन सरकार नियुक्त संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जाते. त्यावर संबंधित मंत्रालयांचे नियंत्रण असते. या संघटन प्रकारात मालकी व व्यवस्थापन यात फरक नसतो. तर बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन जे आहे ते भागधारकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत केले जाते. या संघटन प्रकारात मालकी व व्यवस्थापन यात फरक असतो. तर भांडवल उभारणीचे जे स्रोत आहेत ते म्हणजेच विभागीय आस्थापनेला सरकारकडून अंदाजपत्रकीय तरतूद करून भांडवल पुरवले जाते. तर बहुराष्ट्रीय कंपन्या सर्वदूर पसरलेल्या भागधारकांकडून भाग विक्री करून व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन आवश्यक ती भांडवल उभारणी करतात. त्यानंतर आपल्याला पुढील फरक पाहायचा आहे तो म्हणजे विभागीय आस्थापना आणि सरकारी कंपनी. अर्थ आहे ज्या आस्थापनांची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यांना विभागीय आस्थापना म्हणतात. तर सरकारी कंपनी ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत होते व जिचे वसूल भाग भांडवलापैकी 51% भाग भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांना मिळून गुंतवलेले असते अशा कंपनीस आपण सरकारी कंपनी असे म्हणतो. तर या ठिकाणी कायदेशीर अस्तित्व आहे. विभागीय आस्थापनांना सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व नसते. तर सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. भांडवल आहे विभागीय आस्थापनांना सरकार वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी करते. तर केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वसामान्य जनता आणि वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते. व्यवस्थापन आहे संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून व शासकीय अधिकाऱ्यांकडून विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन केले जाते. तर सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून नियुक्त केलेल्या संचालकांकडून सरकारी कंपनीचे व्यवस्थापन केले जाते. नियंत्रण आहे संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनांवर नियंत्रण ठेवतात. तर सरकार, भागधारक आणि कंपनी कायद्यात केलेल्या तरतुदींनुसार सरकारी कंपनीचे नियंत्रण केले जाते.
स्वायत्तता आहे. विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेत स्वायत्तता नसते, तर सरकारी कंपनीला निर्णय क्षमतेत वाजवी स्वायत्तता असते. यानंतर आपण पाहत आहोत सरकारी कंपनी आणि वैधानिक महामंडळ. अर्थ आहे, ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत झालेली असते व जिचे वसूल भागभांडवलापैकी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतवलेले असते, अशा कंपनीस सरकारी कंपनी म्हणतात. तर अर्थ आहे, ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र विशेष कायदा संमत करून केली जाते, त्यास वैधानिक महामंडळ म्हणतात. भांडवल आहे, 51% किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भागभांडवल केंद्र व राज्य सरकारचे असते व शिल्लक भांडवल खाजगी क्षेत्राकडून जमवलेले असते. तरी वैधानिक महामंडळ हे भागभांडवल हे सरकारच्या मालकीचे असते. आवश्यकता भासल्यास वैधानिक महामंडळ सरकारकडून कर्ज व निधी घेऊ शकते. व्यवस्थापन आहे, सरकार व भागधारक यांच्याकडून नियुक्त केलेल्या संचालक मंडळामार्फत संपूर्ण व्यवस्थापन केले जाते. तर सरकार नियुक्त संचालक मंडळामार्फतच संपूर्ण व्यवस्थापन केले जाते. नियंत्रण आहे, सरकारी कंपनीचे नियंत्रण सरकार व भागधारकांमार्फत केले जाते. तर नियामक म्हणजेच वैधानिक महामंडळावर संसद किंवा विधिमंडळ यांचे नियंत्रण असते. स्थापना आहे, कंपनी कायदा 2013 तरतुदीनुसार सरकारी कंपनीची स्थापना केली जाते. तर वैधानिक महामंडळाची स्थापना ही संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते. उदाहरणे आहेत, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मर्यादित इत्यादी. तर भारतीय जीवन विमा महामंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी आपल्याला वैधानिक महामंडळाची उदाहरणे पाहता येतील.